बाबांना पूर्ण सगळीकडे प्रश्न विचारतात. इथून भारत माता पण दिसते माझ्या. सगळे ज्योतिर्लिंगांचं इथे चिन्ह मार्क करून दाखवलेलं आहे. भीमाशंकर, कृष्णा नदी, कावेरी नदी, विजयनगर, कांची, भाग्यनगर, जगन्नाथपुरी अशा भरपूर आहेत. काठमांडू, बद्रीनाथ, अमरनाथ, तिब्बत, नंतर तक्षशिला, लवपूर आणि मंदिरसुद्धा खूप सुंदर बांधलेलं आहे. आणि तिथे एक अखंड ज्योत आहे. 2018 पासून ती प्रज्वलित आहे. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे करत नाही आहे. आणि सुंदर 2 असे सिंह जबडा वर ओपन करून आहेत. इथे एक फाउंटन आहे, तो बंद आहे, मे बी संध्याकाळी चालू करतील. आणि इकडे सुंदर असं दृश्य दिसतंय, ते संध्याकाळी मी दाखवेन तुम्हाला. आणि भक्त निवास मगाशी दाखवलं. आणि असा परिसर सुंदर असा भारत माता मंदिर, भगवा फडकतोय. MP पोलीसची गाडी हे बघा, छोटीशी. आणि ही दर्शन करून लोक बाहेर येतात आहेत. आणि आम्ही आता दर्शनाला चाललो. आणि अच्छा, ही लाईन आहे बहुतेक. आणि इकडे लाईन लागलेली आहे. शेषनाग, खूप सुंदर असं वातावरण आहे इकडे, भक्तिमय. शंभो शंभो हर हर महादेव. महाकालांचे सुंदर असे दर्शन झालेले आहेत. आणि इथे महाभद्रकाली मंदिर आहे. खूप पुरातन असं सुंदर मंदिर आहे. आणि इथे श्री एकादशी रुद्र महादेव मंदिर आहे. पुढे जात नाही, कारण त्यांना आवडेल नाही आवडेल शूटिंग केलेलं, म्हणून मी नाही करत आहे. आणि असा हा महाकाल दर्शन नंतरचा परिसर आहे. हे स्वप्नेश्वर महादेव इकडे मंदिर आहे. आणि बरीच मंदिरे आहेत. हे संकटमोचन सिद्धदास हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर, नंतर इथे लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे. आणि असा परिसर आहे. सगळे भाविक लोक इथे दर्शन करून विसावा घेत आहेत. आणि हे बघा, आर्यन आणि वैशाली, आर्यनचं पूर्ण लूक धोतीमध्ये, माझं पण आहे. आता मी आर्यनला मोबाईल देतो, माझा पण लूक बघू दे. आर्यन पकड. हे बघा, पिताश्रींचा पिताश्री लुंगी. हा, माताश्री. दोघं या बरोबर. ए माताश्री आणि पिताश्री नर्मदे. बॅक टू कॅमेरा. अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे बहुतेक, त्यामुळे आम्ही त्यामुळे दाखवत नाही आहे. महाकालांचं शिवलिंग जे आहे याचं एवढं सुंदर दर्शन झालं. इकडे बऱ्याच प्रकारची दुकानं आहेत, जशी ओंकारेश्वरला आहेत तशीच आहे. शिवलिंग वगैरे सगळं मिळतं. आर्यननी बजरंगबलीचं पॅन्डंट घेतलं. मयाने एक बांगडी घेतली. आता इथे एक चिंतामणी भोजनालय आहे, तिकडे आम्ही चाललो आहोत भोजन करायला. ॲक्च्युली अन्नक्षेत्र जे होतं तिकडे कुपन घ्यायचं होतं, पण ते कुपनची लाईन होते, ते कळलंच नाही आम्हाला. त्यामुळे ते एकदा एंट्री परत करावी लागली असती, परत सगळं फिरून यावं लागलं असतं. आणि पाऊस बघा, भोलेनाथांची किती कृपा आहे. आणि पाऊस पडायला लागलेला आहे बघा. रोड पूर्ण ओला झालाय. दर्शन घेऊन आलो आणि पाऊस चालू झाला उज्जैनमध्ये. भोलेनाथांची कृपा. आणि इथे रुद्राक्षांची माळा वगैरे, ओरिजिनल रुद्राक्षांचं दुकान आहे, शॉप आहे. आणि इथे एवढ्याशा रस्त्यामध्ये जोरजोरात हॉर्न मारत घेऊन चाललं. आणि हे रॉ रुद्राक्ष आहे, जे घासून नंतर त्यातनं रुद्राक्ष केलं जातं.
त्या बिया आहेत रुद्राक्षांच्या आणि याच्यात घासलं जातं आणि त्यातनं तुम्हाला जो रुद्राक्ष मिळतो मिळतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही एक मुखी येईल, दोन मुखी येईल, जो नशिबात असेल तो रुद्राक्ष येतो. असं हे दुकान आहे. कैसा है? 50 रुपए का एक, 200 रुपए का एक, 500 का एक। अच्छा उसमें उसमें क्या एक मुखी आएगा ऐसा, 2 मुखी, 2 मुखी आएगा. शिव पार्वती। और शिव ये 3 मुखी पढ़ने वाले बच्चों के लिए। हाँ. 3, अच्छा। और ये अच्छा ये कौन सा भी? जो नसीब में जो महाकाल सोचा रहेगा वही. चिंतामणी भोजनालय कहाँ पे? राइट ना. इथे छोट्या छोट्या बजरंगबलीच्या गदा ठेवलेल्या आहेत. जय श्री जय श्रीराम. बघा पाऊस बघा, भरपूर पाऊस येतोय. आपण थांबूया, थोडा पाऊस जोरात येतोय. भोजनालय शोधतोय आम्ही. उज्जैन दर्शन भैरवनाथ वगैरह चलेंगे सर घूमने के लिए आप? नहीं आज नहीं. हे चिंतामणी भोजनालय का पे सामने हां. आणि इकडे बांगड्यांचं वगैरे सगळं लेडीज लोकांचं वस्तू आहेत. हॉटेल सत्यम आहे इकडे. आणि बघा पाऊस किती पडतोय, सगळा रस्ता ओला ओला झालाय. आणि इथे फ्राईड राईस चाललंय स्पेशल. आणि इथे चिंतामणी हॉटेलचा बोर्ड दिसतोय, चिंतामण हॉटेल. आणि अक्षरशः आम्ही भिजतोय पावसामध्ये. अरे आतमध्ये बरं ना तुला. आर्यनला ओरडलो आतमध्ये म्हणून. हे चिंतामण भोजनालय आहे. चिंतामणी भोजनालय तर तिथं चिंतामण लिहिलंय. चला या भोजनालयात जाऊया आपण. मजा करतात ते लोक. बघा पाऊस, भरपूर पाऊस येतोय बाहेर. आणि आम्ही भोजनालयात आलो आहोत. आता बघूया इथे मस्त काय ते थाली वगैरे घेऊ. सुंदर ऐसा नहीं है ना, ज्यादा क्वांटिटी नहीं आता है. वो तो एक थाली 3 उंगली लगेगी। अच्छा मतलब हाँ ऐसा हो जाएगा. एक थाली में एक ही व्यक्ति था। ओके ओके ठीक है चलिए. अनलिमिटेड खाना तो है। 3 थाली देना. 3 थाली लगा। चला 3 थाली मागवल्यात. आणि आमचं इकडे किचन आहे मागे. अच्छा लिहिलं आहे कृपया एक थाली में एक ही व्यक्ति भोजन करेगा. अच्छा दही छाछ मक्खन लस्सी रबड़ी गुलाब जामुन का चाट अलग से रहेगा. तो बोलना ना अनलिमिटेड है। अच्छा थाली अनलिमिटेड आहे. और एकाला एक। पाऊस बघा किती भरपूर पाऊस येतोय. हा इथून पण दिसतोय ना. आता तुम्हाला याच्यात दिसत असेल पाऊस. बघा थाली आलेली आहे इकडे. म्हणजे आता एम्प्टी आहे. आता तो साफ करतोय छोटू. हाँ दो देना. बटाट्याची भाजी आहे, फ्लावरची भाजी आहे, कढी आहे, डाळ आहे आणि 2 चपात्या आहेत. राईस वगैरे सगळं नंतर येणार आहे. आणि ग्लास पाणी. आणि हे भोजन सगळं अनलिमिटेड आहे. 120ची एक थाळी आहे. तुम्ही आलात तर चिंतामण भोजनालयामध्ये पण तुम्ही भोजन करायला येऊ शकता. हां 120 आणि पर 1 पर्सन आहे ना. तर तुम्ही 4 लोक एक थाळी अनलिमिटेड खाल असं नाही आहे. हळू मला जास्त ना बस. मला आचार घेतलेला आता. आणि आता आम्ही जेवायला सुरुवात करतोय. तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला या.
आणि वैशाली पाणी देते आर्यनला. चला सुरुवात करूया. सगळ्यांनी जेवायला या. चारधाम मंदिर, रामघाट, सोनेरी घाट, नरसिंह घाट, महाकाल. नमस्कार. भक्तिनिवासमधनं महाकालेश्वर दर्शन आहे, तिथूनच लेफ्ट साईडने एक रोड आहे, त्या रोडवरून तुम्ही सरळ आलात इकडे चारधाम मंदिर रामघाटचा मार्ग आहे. अच्छा. हर सिद्धी माता मंदिर इस तरफ और रामघाट भी इस तरफ है ना. ओके. इथे एक मस्त शिवाची मोठी मूर्ती आहे, छान असं. आणि ते अच्छा, इथे उज्जैनवरनं डायरेक्ट जर कोणाला ओंकारेश्वरला जायचं असेल तर इकडे आहे ना. आणि इकडे समोर हरसिद्धी माता मंदिर आहे आणि ते रामघाटला जायचा मार्ग समोर आहे. आणि इकडे जाता येते नरसिंह मार्ग म्हणून आहे. आणि सूर्य महाराजचं दर्शन परत अस्ताला जाताना. आता आपण हे बॅरिकेड्स पार करत आहोत. आणि हरसिद्धी माता मंदिरच्या इथे दीप प्रज्वलन जे होतं ते इथून दिसतंय तुम्हाला. आपण नंतर त्याचं दर्शन करू. आता आपण शिप्रा मैयाच्या घाटावर चाललो आहे. रामघाट आहे जिथे, इथून आपल्याला सरळ जायचं आहे. इथे सुरेश उपहारगृह रेस्टॉरंट आहे, त्याच रोडने आपल्याला सरळ जायचं आहे. आणि इथे देखील तुम्हाला वरती डिजिटल स्क्रीनवरती दर्शन मिळेल महाकालांचं. जय श्री महाकाल. आणि आपल्याला सरळ जायचं आहे आता. आणि इथे भिंतीवरती सुंदर अशी पेंटिंग्स बनवल्या आहेत. आणि आर्यन आणि वैशाली हा. आणि इथे श्री मनोकामना सिद्ध हनुमान मंदिर आहे समोर नर्मदे. इकडे एक मंदिर आहे बजरंग बलींचं, येताना पण आपण त्यांचं दर्शन घेऊ. लवकर झालं तर उद्या घेऊ. दुसऱ्या बाजूला जे संतोषी माता मंदिर आहे. आता इथून जायचं आहे ना स्नान घाट. अच्छा, राईट साईडला. आणि बघा इकडे एक वेगळ्याच प्रकारची रिक्षा आहे छोटीशी, म्हणजे ॲक्च्युली ती बाईकच आहे. हे बघा. आणि गोमैया आपल्या घराकडे चालली आहे. आता उजवीकडे वळायचं आहे आपल्याला. हा मग तिकडूनच जायचं आहे. आणि हा रस्ता आपला रामघाटला चाललाय. इथे देखील दुकानं आहेत उजवीकडे. आणि ते श्री श्रीधर धाम भोजनालय फॅमिली रेस्टॉरंट आहे. कसं वाटतं आर्यन येऊन? छान वाटतं. आर्यनची तब्येत बरी नव्हती. जेव्हा आम्ही निघालो तेव्हा 2-3 दिवस आधीपासून त्याला तब्येत बरी नव्हती. ती सर्दी कमीत कमी 2-3 दिवस जात नाही त्याची. पण आम्ही त्याला बोललो नाही तुला यायचं आहे. त्याची तिकीट कन्फर्म नव्हती, पण मैया कृपेने श्री महाकाल कृपेने तिकीट पण कन्फर्म झाली. जाताना उजव्या बाजूला इथे सुलभ शौचालयाची पण व्यवस्था आहे. सिद्ध आश्रम, श्री पारदेश्वर मंदिर. आणि घाट आज दिसतोय आपल्याला रामघाट समोरच. दर्शन घ्या शिप्रा मैयाचं. इकडे पारदेश्वर मंदिर सिद्ध आश्रम आहे. आपल्याला उजवीकडे जायचंय का? आरती यहाँ पे होते आगे. अच्छा, तो उजव्या बाजूला हा जो गेट आहे इकडून जायचं आपल्याला. रामघाट उज्जैन राम मंदिर. जय श्रीराम, जय बजरंगबली. बघा राम मंदिर आहे. दर्शन घ्या श्रीरामांचं. जय श्रीराम, जय बजरंगबली. टाळा लावलेला आहे, बंद आहे.
बाहेर देखील बजरंग बलीचं सुंदर असं मंदिर आहे. जय सियाराम, जय बजरंग बली. शिप्रा मैया टिटेरी अरे नाही बघ टिटेरी. हे जे बर्ड बघता ह्याला आम्ही खूप मिस करतो, कारण परिक्रमेत असताना ह्यांचा सतत आवाज आम्हाला ऐकायची सवय झालेली. टिटेरी टिटेरी करायची ते. आता इथे आरती कुठे होते ते बघायला लागेल. इथे आल्यावर एक श्री माता बहुचरा देवी मैयाचं छोटंसं मंदिर आहे, सुंदर असं मंदिर आहे. जय माता बहुचरा देवी, जय हो. आणि इथून पुरातन शिवलिंग आणि पुरातन काही वास्तू आहेत. आणि इकडे सुंदर असं महादेव मंदिर आहे, गुहेश्वर महादेव मंदिर. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव. आणि इकडे देखील बघा पुरातन भगवान विष्णू के 24 अवतार या शिलेवरती कोरलेले आहेत. गणपती बाप्पा. आणि हे बघा अजून हे शिवपिंड आहेत. आणि इकडे पिशाच मुक्तेश्वर महादेव मंदिर देखील आहे. नंदी महाराज खूप सुंदर आहेत. शंभो 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 हर हर महादेव शिव शंभो. मंदिराची साफसफाई केली जात आहे. श्री धर्मराज चित्रगुप्त मंदिर. इथे हवन चालू आहे. आणि हे देखील बांधकाम बघा किती सुंदर आहे. पुरातन असे खांब दिसतात तुम्हाला समोर. आणि लालबागच्या राजांचा फोटो लावला आहे. सुंदर आपले लालबागचे राजा गणपती बाप्पा. वरती एक गायत्री मंदिर आहे, श्री वेदमाता गायत्री मंदिर. मला वाटतं इथे आरती इकडेच होते काय? हा हे बघा ह्याची आता जी आरती होणार आहे इकडे तयारी चालू आहे आरतीची. हा आणि सगळे लोक ऑलरेडी बसलेले आहेत. उत्तम सपुत्रस्य सपरिवारस्य सकुटुंबस्य नवयादि जरा पीडा मृत्यू विहारा आयु आरोग्य माता वैसे हमारे सकल परिवार को हरा भरा रखना. रोजगार में व्यापार में नौकरी में बरकत दे. आरती करेंगे. पुण्य का फल हमें प्रदान करना. अपने सामने छोड़ दो. जय हर हर महादेव शिव शंभू नर्मदे हर.
हर हर बाबू आरती लेकर जाओ माझे पर है जा जा कर पप्पा नाही ना देणे फटाकते शुक्रमयाला आम्ही चुंदरी अर्पण केली आहे आणि मैया ती स्वतःकडे घेत आहे आणि एक नारळ सुद्धा अर्पण केला आम्ही शुक्रमय्याला. आणि इकडचा असा माहोल आहे संध्याकाळच्या वेळेचा. शुक्रमय्याच्या रामघाटवर आरती अटेंड केली आम्ही. खूप छान वाटतंय. समोर देखील आरती चालू आहे. संध्याकाळचं सुंदर असं वातावरण. सिद्ध माता मंदिरमध्ये आलेलो आहोत आणि शिप्रा घाटवर आरतीमध्ये उशीर झाला. दीपस्तंभ ऑलरेडी प्रज्वलित केलेले आहेत पण आता देखील सुंदर असं दर्शन होत आहे. आणि हरसिद्धी माताचं मंदिर हरसिद्धी माता मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे. महाराज करकोटेश्वर महादेव मंदिर याच्यात लिखा है कि जो मनुष्य भक्ति से श्री करकोटेश्वर महादेव मंदिर का दर्शन करते हैं उनको सर्प का भय नहीं रहता, न वह दरिद्र रहता है, उसे अवंतिका क्षेत्र की तीनों यात्रा का फल मिलता है. उनके नित्य दर्शन पूजन से काल सर्प दोष से मुक्ति मिलती है. हर हर महादेव. सुंदर अशी मैयाची आरती चालू आहे. सुंदर असं दर्शन झालं आणि ते चव्हाण महाराज आराम करतात. आरामात झोपलेत एवढा आवाज असून सुद्धा. आणि समोर हरसिद्धी भक्त मंडळ बजरंगबलीचं मंदिर आहे बहुतेक. आता दर्शन करून आल्यानंतर मस्त उसाचा रस पित आहेत. बॉटल बिसलेरी आहे पण कधी बिसलेरी आहे आणि 10 रुपयामध्ये पाण्याची बॉटल आहे.
श्री राजे विक्रमादित्य महाराज नवरत्न दरबार आसन जन कल्याण समिति गणपति बप्पा। के लिए अंदर जाना है तो अंदर नहीं जाना, उसके बाहर ही है बड़ा गणपति, रोड पे है। जहाँ पे राजा विक्रमादित्य महाराज का नया चढ़ हे मोठं वृक्ष बोलतात कुठेतरी त्यांचा भैया। भोलेनाथ महाराज नर्मदेश्वर शिवलिंग है। हाँ न सर बेताल भट अमरसिंह अशा सुंदर अशा मूर्ती आहेत। धन्वंतरी कालिदास आणि विक्रमादित्य यांची मोठी अशी प्रशस्त मूर्ती आहे। सिंहासन 32सी महाकाल लोक मध्ये आम्ही आलो आहोत आणि गर्दी बघताय तुम्ही, भरपूर गर्दी आहे। आणि ही जी डाव्या बाजूने जी लाईन चालली आहे बॅरिकेडच्या त्या बाजूला ती महाकालेश्वर मंदिरामध्ये जाण्यासाठी आहे। सुंदर असे गणपती बाप्पा। बजरंगबलीची सुंदर अशी मूर्ती आहे। हे समोर महाकालेश्वर मंदिर। देखो मैं को देर सर ये गंगा माता जी भागीरथी हे करून श्री काल भैरव। यमसंहार शिवजी यमाचा संहार करतानाचं दृश्य भरपूर मोठं आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला रेकॉर्ड करता येत नाहीये। भरपूर मोठं आहे। तिथे दुर्लभ दर्शन तिकीट काउंटर VR द्वारा भस्म आरती दर्शन आहे। टेक्नॉलॉजीचा पुरेपूर उपयोग करत भस्म आरती दाखवणार। भरपूर सुंदर असं मनमोहक असं वातावरण आहे इकडे आणि लाइटिंग वगैरे खूप सुंदर आहे। तूफान नहीं आएगा ये बीचों बीच में से लिखने बीचों बीच नहीं बना ले बोलो नहीं ये ज्यादा हुआ है। ये एकदम सप्तऋषि आहे हे सगळे।
साथ में किए हैं। सुंदर वाटतं ना. सप्तऋषि मंडल आणि शिवस्तंभ. सप्तऋषी मंडल एवं शिवस्तंभ. नंबर 10. खूप सुंदर असं एकदम वातावरण झालं इकडे. सप्तऋषींचं दर्शन आणि सुंदर बनवलं एकदम मनमोहक. महर्षी भारद्वाज. तर फवाराच्या इकडे जाऊया. फवाराच्या इकडे हो जाऊया ना. आणि नंतर मग तिकडे जाऊया. शिवजींची सुंदर अशी मूर्ती आहे. तिथे फाउंटन आहेत बघा. काय सुंदर दृश्य दिसतंय. खूपच छान असं दिसतंय. सिंह आहेत आणि त्यांच्या तोंडातून पाणी निघतंय. फवारे निघतात आहे. हे बघा. व्हिडिओ बनवतो. कसले तर व्हिडिओ बनवतो. सॉरी. मेरे को ऐसे ही दिखा, मेरे को भी अभी मालूम पड़ा. ऋषी जमदग्नी ऋषींचा स्टॅच्यू आहे. पुतळा आहे. हे आहे महर्षी गौतम. हे संवट सभा मंडपासारखं आहे. पण खूप सुंदर दिसतंय. हे बघा. इथे एक तलाव आहे. गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती. हे नृत्य करताना ना. कार्तिकेय महाराज. त्रिपुरा संहार. त्रिपुरारी शिव. त्रिपुरांतक शिव नरकासुराचा वध करताना. हे शनी मंदिरचं आहे ना. नवग्रहाचं. ओके. हे नवग्रह मंडल आहे. आणि ऑलमोस्ट सगळं दर्शन झालेलं आहे. आणि चालून पाय पार थकलेले आहेत. कंबर दुखायला लागली आहे. लोकचं दर्शन करून आता आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि भरपूर दमलो आहोत. आणि आर्यन अजून त्याच्या मित्राशी बोलतोय आणि वैशाली येते आता.
आर्यन बजरंगबली भक्त आणि त्याचा मित्र आहे तो शिवभक्त. अतिथि देवो भव, भरपूर भोजन थाली 120, सूखी सब्जी, ग्रेवी वाली सब्जी, कड़ी, दाल, चावल, तवा, चपाती. एक थाल में एक ही व्यक्ति भोजन कर सकते हैं. एकच करणार आम्ही. जगह आहे ना. हे भोजनालय आहे बरोबर भारत माता मंदिर आहे त्याच्या बाजूलाच आहे. सकाळी सुद्धा आम्ही जिकडे भोजन केलेलं तिकडे पण 120 रुपीज थाली होती. इकडे पण 120 रुपीज अनलिमिटेड थाली आहे. इकडे पण अनलिमिटेडच आहे. हा नाही तसंच आहे ते. तर आम्ही भोजन करून घेतो कारण सकाळी 9 वाजता बाकीची 5 स्थानं आहेत ती बघायला जायचं आहे. आणि बघा दृश्य महाकाल लोक भक्त निवास त्या बाजूने तुम्ही महाकालला जाऊ शकता. पण आम्ही आधी बाकीचं दर्शन वगैरे सगळं केलं. आपलं काय राम मंदिर सॉरी रामघाटला गेलेलो तिकडे आणि तिकडून मग येताना आम्ही महालोक दर्शन करायला आलो. आणि आता भोजन करून भक्तनिवासला जाऊ इकडे आणि तिथे आराम करू. आणि सकाळी 9 वाजता परत लवकर जायचं आहे बाहेर. आणि परवा आम्हाला ओंकारेश्वरला जायचं तर सकाळची बससुद्धा 9 वाजता आहे. 4 तास लागतील मोस्ट प्रोबेबली ओंकारेश्वरला पोचायला. मग तिकडे गेलो तिकडचंही दर्शन तुम्हाला आम्ही देऊ.